नाशिक हा रेल्वे महामार्ग होणार म्हणजे होणार आणि तोही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने, यांच्या पुढाकाराने आणि यांच्याच एकंदरीत सर्व दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सर्वव्यापी मुख्यमंत्रीच्या वरदहस्ताने हा रेल्वे प्रकल्प आता जपानी लोक करणार आहेत. यामध्ये आता कोणतीही वेगळी बाब राहिलेली नाही. म्हणजे 22 तारखेला पुणे महानगरपालिकेमध्ये जी बैठक झाली, जपानी तंत्रज्ञ आले आणि जुन्या मार्गानेच आता हा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. आता कोणत्याही पुढाऱ्यांच्या नादी लागू नका. आता कोणत्याही पुढाऱ्यांना सांगू नका का आम्ही वैष्णवाला भेटलो. खासदार वाजे यांनी फोटो केले, आम्ही वैष्णवाला भेटलो. त्यानंतर दुसऱ्या काही पुढाऱ्यांनी आम्ही म्हणजे तुमचे जुन्नरचे आमदार, खेडचे खासदार हेही आम्ही लोकसभेमध्ये प्रश्न विचारला वगैरे वगैरे अनेक प्रयत्न केले. अनेकांनी अनेक प्रयत्न केले. कोणी मोर्चे काढले, कोणी काय केलं आणि अकोल्याच्या लोकांनी तर फार वेगळाच प्रकार केला. नाही, आम्हाला दुसराच मार्ग होऊ द्या, रेल्वे मार्ग वगैरे होऊ द्या. संगमनेरच्या लोकांनी या मार्गातून त्या मार्गाने जाऊ द्या. आता काही करू नका, शांत बसा आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी बोलल्याप्रमाणे जपानच्या सरकारशी संपर्क साधला आणि जपानी लोक त्यांचं तंत्रज्ञान, जो गुजरातला आता पहिला हायस्पीड रेल्वे होणार आहे त्यापेक्षाही जास्त तंत्रज्ञानाने हा रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मार्गाने, म्हणजे पूर्वी जे आपलं एकंदरीत दृष्टिकोनातून रेखांकन झालं होतं, पूर्वी ज्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि पूर्वी शेतकऱ्यांना जे पैसे दिले होते आणि तर त्याच मार्गाने, त्याच नारायणगाववरून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. फक्त आता याचं नाव आता शिर्डी करणार आहे. म्हणजे पुणे, शिर्डी, नाशिक असा हा रेल्वे मार्ग आहे. तर एक फाटा सिन्नरवरून फक्त शिर्डीकडे नेणार आहे आणि तोच एक रूळ परत नाशिकलाही जोडणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा एकंदरीत त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि आता ते रेखांकन करणार. त्यानंतर त्याची सर्व माहिती घेऊन लवकरच ही कामाला सुरुवात करणार आहे. आणि या कामामध्ये असं होणार आहे की 20% महाराष्ट्र शासनाचे पैसे आणि 20% केंद्र शासनाचे पैसे आणि 60% कंपनीचे पैसे, म्हणजे कंपनीने कशा पद्धतीने उभारले असतील त्या पद्धतीने. तर आता हा जो रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मार्गाने होणार, यामध्ये आता काही शंका राहिली नाही आहे. फडणवीस हे अतिशय कृपाळू आहेत, दाते आहेत आणि दिलेल्या शब्दाला जागणारे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा आता त्यांच्या संदर्भामध्ये कुणी काही बोलण्यास काही अर्थ नाही. आम्हाला वाटलं होतं की हे मुख्यमंत्री आता आपल्याला वाटाण्याच्या अक्षता लावतील, आपल्याला एकंदरीत दृष्टीकोनातून नुसतं सांगितलं की फायलीमध्ये गुंडाळलेलं आहे वगैरे काही नाही. परंतु त्यांनी हे जे चमत्कार केला की जे जपानी लोक आहेत, जपान सरकार आहे, त्यांच्याशी प्रयत्न करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दृष्टिकोनातून, कारण हे जपानशिवाय इतर कुठल्याही देशाकडं हे तंत्रज्ञान नाही. कोणतं की जे नारायणगावच्या ज्या दुर्बिणीला काही अपायकारक किंवा काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून हाही जपानी रेल्वे, आता हायस्पीडचं रेल्वे आहेच, ही 1 तासात संपूर्ण जाईल. तुमची अहमदाबाद ती रेल्वे जरी 200 स्पीडने असली तर ही 300 स्पीडने चालणारी रेल्वे होणार आहे. आणि आता ह्या रेल्वेसाठी आता कुठल्याही पुढाऱ्याच्या नादी लागू नका. फक्त आणि फक्त फडणवीसलाच तुम्ही यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधू शकता. बाकी कुणाशी ना आमदार, ना खासदार, ना पुढारी, ना गाव पुढारी, ना चेअरमन, ना सोसायटीचे काय लोक कसे आमदार, खासदार, त्यांच्या मिसेस की आम्ही यांना फोन लावतो, मंत्री संत्री, आणि याच्यामधून काहीच होत नाही. कारण त्यांच्या हातात आता काहीही नाही. फक्त 2च लोक आहेत यामध्ये, अमित शहा, पंतप्रधान मोदी आणि तिसरे म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस. हे तिघं मिळून ह्या रेल्वेची धुरा आहे ती त्यांनी पूर्णपणे आता ही रेल्वे रुळावर आणलेली आहे. आता आंदोलनही करायची गरज नाही किंवा इतर काही करायची गरज नाही. जुना जो मार्ग आहे तोच आता पूर्णपणे ठरलेला आहे. त्यामध्ये काडीचाही बदल होत नाही आहे. फक्त जुन्या मार्गावरून फक्त एक फाटा शिर्डीला नेण्याचा प्रयत्न आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. जुन्या मार्गानेच ही रेल्वे जाणार आहे.
आणि मध्यंतरी तर तुम्ही असं सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या उद्योग, शिक्षण, कृषी आणि रोजगार क्षेत्राला गती देण्याची क्षमता असलेला पुणे-नाशिक सरळ मार्ग रेल्वे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, पुणे हा प्रकल्प साकारण्यासाठी या भागातील जनतेने मोठा संघर्ष केला आणि या संघर्षातून 2018 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. आता पुणे-नाशिक रेल्वे होणार भारतातील दुसरा सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणून पुणे-नाशिक रेल्वेची इतिहासात नोंद होणार. या केवळ कल्पनेनेच आणि पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यात कोट्यावधी लोक आनंदले होते. परंतु मध्यंतरी व्हाया अहिल्यानगर मार्गे हा रेल्वे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला एक मंत्री जबाबदार होता असंही सांगितलं गेलं. परंतु तो प्रकल्प लोकांनी परत मोर्चे, आंदोलनं आणि इतर काही दृष्टिकोनातून त्यांनी हे करून हा त्यांचा मार्ग बदलण्यास सरकारला भाग पाडलं. मग आता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि ते वैष्णव रेल्वे मंत्री यांच्या अकृपेने हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यानंतर अचानक केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने फतवा काढला, आता मार्ग बदलणार. आणि एका क्षणात कोट्यावधी नागरिकांचे स्वप्न केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने उद्ध्वस्त केले होते त्यावेळेस. तर आता हा जो प्रकल्प झाला होता त्या काळामध्ये नंतर मोर्चे झाले. सिन्नरपासून ते चाकणपर्यंत अनेकांनी मोर्चे काढले. अनेक लोकांनी म्हणजे यामध्ये सहभाग नोंदवला की हा रेल्वे मार्ग होणं अत्यंत गरज आहे. त्याला आता पुणे नाशिक रेल्वेला डावलून गुजरातमध्ये अहमदाबाद धोलेरा रेल्वे मार्ग जरी भारतातला पहिला सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग म्हणून प्राधान्य जरी दिलं जात असलं तरी त्याच्या अगोदर आता आपला हा पुणे नाशिक जुना मार्ग हा लवकर होणार आहे. म्हणजे हे दोन होतील सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग. आणि आता पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प आता रेल्वे मंत्रालयाने हा काय बासनात गुंडाळला वगैरे काही नाही आहे. त्या वैष्णव जो आहे म्हणजे आपले काय रेल्वे मंत्री हे साधे म्हणजे कलेक्टर माणूस होता तो आंध्र प्रदेशामध्ये आणि आता त्याला रेल्वे मंत्री पदामध्ये बसवलेले आहे. ते काय सांगितल्या कामाचे जर वरून आदेश आला तर त्या पद्धतीने करणार. त्यांची स्वतःची काही हे नाही आहे त्यामध्ये, म्हणजे पुढाकार नाही त्यांचा स्वतःचा. यामध्ये लोक सांगतील त्या पद्धतीने ते करणार. तर आता त्यांना मोदींनी सांगितलं आणि मोदीला यांना आपले जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, प्रार्थना केली की आता ज्या 2029च्या ज्या निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकामध्ये हा संपूर्ण पट्टा पुणे, राजगुरुनगर, त्याच्यानंतर मंचर, नारायणगाव, त्यानंतर खेड वगैरे सगळे जो भाग असेल ते, त्यानंतर संगमनेर, अकोले, सिन्नर या भागातील सर्व हे भाजपचेच कार्यकर्ते येणार आहेत. आणि हे जुने जे लोक असतील, कोणी शरद पवार गटाचे असतील, कोणी अजित पवार गटाचे असतील, कोणी एक वेगवेगळ्या प्रकारे खासदार आमदार निवडून आलेले असतील, कोणी शिवसेनेचे असतील. म्हणजे तर हे जे आमदार खासदार किंवा अगदी ग्रामपंचायत सदस्य सरपंच जे निवडून आलेले असतील तर ते सर्व आता भाजपमध्ये येणार असं फडणवीसांना अंतर्मनाने जाणलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणंही सत्य आहे. कारण हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर लोक आनंदाने भाजपला मतच नव्हे तर त्यांच्यावर अशा नोटांची उधळणसुद्धा करतील उमेदवारावर, हे तितकंच खरं आहे. म्हणजे लोक स्वखुशीने त्या उमेदवाराला तन मन धनाने सुद्धा निवडून देण्यासाठी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि आता हा रेल्वे प्रकल्प साधारण 2030पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे कमीत कमी त्याचं जे आता रेखांकन होईल, त्यानंतर त्यामधली अडचणी त्रुटी वगैरे दूर होऊन लगेच कामालाही सुरुवात होणार आहे. तेव्हा हा आनंद आपण आता व्यक्त करूया आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानणं हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. कारण जपानी तंत्रज्ञान जे पुणे अहमदाबाद धालोर रेल्वेपेक्षा जास्त महत्त्वाचं रेल्वे स्थानकं आणि एकंदर रेल्वे मार्ग आणि स्पीड, हाय स्पीड नव्हे तर हे मोस्ट स्पीड असा हा रेल्वे मार्ग होत आहे. आपण आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि हे बटन दाबल्यानंतर शेअरही करा, लाईक करा आणि सबस्क्राईब या चॅनलला करा.
धन्यवाद.